नमस्कार सगळ्यांना. प्राण ऊर्जा हिलिंग सेंटर मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. आता व्हिडिओ ऑफ ठेवल्यानंतर शिकवायचं कसं? एनर्जी एक्सचेंज कशी होणार? ओके, थँक्यू दुर्वा मॅम. व्हिडिओ ऑन करायचंय. आज एक्झॅक्ट आपण रेकी म्हणजे काय हे शिकणार आहोत. 2 दिवस आपण सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, ते कसं वर्क करतं, किंवा आपल्या माइंड मधील निगेटिव्हिटी कशी रिमूव्ह करायची हे शिकलो. तर आजपासून आपण रेकी म्हणजे काय हे शिकणार आहोत. त्यासाठी मी एक स्क्रीन शेअर करते. आजचा आपला थर्ड डे आहे. रेकी लेवल 1 आपण शिकत आहोत. ओके, पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे प्राण ऊर्जा हिलिंग सेंटर मध्ये. आज आपण शिकणार आहोत रेकी म्हणजे काय. आता किती जण ऐकून आहेत रेकी म्हणजे काय, किंवा रेकी बद्दल काही जणांनी काही ऐकलं असेल? रेकी म्हणजे काय हे तुम्ही ऐकलात का? काहीतरी ऐकलं असेल रेकी म्हणजे काय. काहीच नाही माहिती तुम्हाला रेकी बद्दल? रेकी हा एक प्राचीन जपानी उपचार पद्धतीचा प्रकार आहे. ओके, ज्यामध्ये आपण युनिव्हर्स मधील एनर्जी जे आहेत त्या इतर व्यक्तींना देत असतो. आता रेकीचा जर तुम्ही शब्दशः अर्थ बघितलात तर रे म्हणजे सार्वत्रिक ऊर्जा म्हणजेच युनिव्हर्सल एनर्जी, आणि की म्हणजे जीवनशक्ती म्हणजेच लाईफ फोर्स. म्हणजेच ही जी प्राण ऊर्जा आहे, आपण जी ऊर्जा ग्रहण करतो, ओके, त्यालाच रेकी असं म्हटलं जातं. सार्वत्रिक ऊर्जा म्हणजे युनिव्हर्सल एनर्जी, आणि की म्हणजे जीवनशक्ती. आता रेकी हा नैसर्गिक उपचार पद्धत आहे ज्यामध्ये हातांच्या स्पर्शाने किंवा ऊर्जा वाहून देऊन उपचार केले जातात. आता हातांच्या स्पर्शाने म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही रेकी लेवल 1 शिकत असता आणि लेवल 1चा जेव्हा तुम्ही अट्युनमेंट घ्याल, जेव्हा तुम्ही शक्तिपात घ्याल, तेव्हा तुम्ही काय कराल की हस्तस्पर्शाने तुम्ही रेकी देऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही रेकी सेकंड लेवलला जाल किंवा थर्ड लेवलला जाल, तेव्हा तुम्ही एक रेकी साधक व्हाल, रेकी मास्टर हिलर व्हाल. आणि तेव्हा काय होतं की तुम्ही जगाच्या पाठी कुठेही जरी पेशंट असला तरी तुम्ही ऊर्जा वाहून त्या व्यक्तीला उपचार करू शकता. ओके, रेकीच्या मदतीने तुमचं शरीर, मन आणि आत्मा यांच्यात संतुलन साधले जाते आणि व्यक्तीचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुधारते. आता बघा, तुम्ही ऐकून असाल की रेकी रेकी करून दरोडा केला किंवा बॉम्बस्फोट केले किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन चोरी केली, अशा काही गोष्टी तुम्ही ऐकल्या असेल. तर ती रेकी हा फ्रेंच शब्द आहे, आणि आपण जे शब्द रेकी शिकणार आहोत त्यातील रेकी म्हणजेच हा जपानी शब्द आहे. ओके, तर एक्झॅक्ट रेकी म्हणजे काय हे आपण आता बघितलेलं आहे. आता प्रत्येकाच्या हातात, प्रत्येकामध्ये ही युनिव्हर्सल एनर्जी असते. त्याचं जर खूप छान असं एक्झाम्पल बघायला गेलं तर जेव्हा लहान बाळ रडतं, बरोबर आहे, जेव्हा लहान बाळ रडतं तेव्हा त्या बाळाला जेव्हा तिची आई अशी जेव्हा धरते आणि बाळाच्या पाठीवरून जेव्हा हात फिरवते, तेव्हा ते बाळ रडायचं थांबतं. थांबतं की नाही? तुम्ही आन्सर देणं गरजेचं आहे. चॅटबॉक्स मध्ये बोलू शकता किंवा ऑडिओ ऑन करून, कारण की हा एनर्जी एक्सचेंजचा क्लास आहे. जेवढं तुम्ही ह्या क्लासमध्ये सहभागी व्हाल तेवढंच तुम्हाला जास्त एनर्जेटिक वाटेल. तुम्ही क्लासमध्ये सहभागी होऊन बघा, खरंच त्या ऊर्जा तुमच्यामध्ये आहेत याचं फिलिंग तुम्हाला येऊन जाईल. ओके, तर रेकी प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. म्हणजे रेकीची जी ही युनिव्हर्सल एनर्जी आहे, ही युनिव्हर्सल एनर्जी प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. ह्याचं जेव्हा तुम्ही उदाहरण तुम्हाला मी आता सांगितलं की जेव्हा छोटस बाळ ते रडत असतं आणि त्या बाळाला जेव्हा आई अशी मायेने अशी धरून त्या बाळावर 2-3 वेळा जरी हात फिरवला मायेने, तरी देखील ते बाळ रडायचं थांबतं. थांबतं की नाही? थांबतं की नाही? हो. मग हे कशाचं कारण आहे, म्हणजे हे कसं शक्य आहे? तर त्या आईच्या हातामध्ये युनिव्हर्सल एनर्जी आहे. प्रत्येकामध्ये युनिव्हर्सल एनर्जी आहे.
आपल्या शरीरामध्ये देखील ही प्राण ऊर्जा आहे. आणि जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये, आपल्या या देहामध्ये प्राण ऊर्जा आहे, तोपर्यंतच आपण आहोत. नाहीतर तुम्हाला सांगायचं झालं तर जेव्हा ह्या शरीरातून ही ऊर्जा निघून जाईल, तेव्हा काय होतं? किती जरी आपल्या घरच्यांच्या आवडतीचे आपण असलो तरी देखील कमीत ते 3 ते 4 तास आपल्याला घरामध्ये ठेवलं जातं ऍज अ बॉडी. बरोबर आहे? जेव्हा ही प्राण ऊर्जा निघून जाईल, तेव्हा काय जातं? तेव्हा काय होतं की 3 ते 4 तासानंतर त्या बॉडीला प्रत्येक धर्मानुसार त्या बॉडीचा अंत्यसंस्कार केला जातो. त्यानंतर 12 दिवस दुःखामध्ये जातात. एक हार त्या फोटोला घातला जातो. थोडे दिवस ताज्या फुलांचा हार, त्यानंतर खोट्या फुलांचा हार. आणि जेव्हा रंगरंगोटी केली जाते, त्यानंतर काय होतं की आपला फोटो देखील कुठच्या तरी अडगळीच्या खोलीमध्ये टाकला जातो. म्हणजे जे आधीच्या पिढीमध्ये होऊन गेलेली लोक आहेत आपल्या घरातील, किती लोकांच्या घरामध्ये 3 ते 4 पिढ्यांचे लोक म्हणजे व्यक्तींचे फोटो भिंतीवर ठेवलेले आहेत अजूनही? एखाद्या पिढीचा फोटो भिंतीवर असेल, आहे की नाही? म्हणजे जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण ऊर्जा आहे, तोपर्यंत आपल्याला या ऊर्जेचा वापर आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी, ओके, शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला या रेखी ऊर्जा पद्धतीचा वापर केला पाहिजे. नाहीतर तुम्हाला सांगते मी, आपलं आयुष्य हे इथून एवढं आहे. बरोबर आहे की नाही? जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपली मूठ बांधलेली असते, आणि जेव्हा आपण हे जग सोडून जातो तेव्हा आपण असे रिकामी जातो. आपल्यासोबत काय असतं का? जेव्हा आपण कितीही जरी संपत्ती जमवली तरी देखील आपल्या सोबत काय असतं का? आहे का असं कोणी बघितलंय का की एखादी व्यक्ती अंत्यसंस्कारच्या वेळी त्या व्यक्तीने कमवलेला पैसा किंवा त्या व्यक्तीने कमवलेले दागिने त्या व्यक्तीबरोबर दिले जातात? असं आहे? कोणी कधी अनुभवलंय? अनुभवलंय का कोणी? म्हणजेच ही जोपर्यंत प्राण ऊर्जा आपल्यामध्ये आहे, तोपर्यंतच आपण आहोत. बरोबर आहे की नाही? मग जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ही प्राण ऊर्जा आहे, तोपर्यंत जर आपलं अस्तित्व असेल, तर जसं रेकी आपल्याला शिकवते की सिर्फ हमें आज के दिन जीना है, तर आजपासून किती जण रेडी आहेत की फक्त आजच्या दिवसाचा म्हणजे आजचा दिवस जगायला, की आजचा दिवस आपण पाहू शकलो तर तो दिवस सेलिब्रेट करायला, की दुःखात घालवायचा प्रत्येक दिवस आपल्याला? ओके. आता बघा, रेकी म्हणजे अंधश्रद्धा असं देखील मानलं जातं भारतामध्ये, पण ते तसं नाहीये. रेकी ही एक उपचार पद्धती आहे. कॅन्सर सारखे पेशंट रेकी उपचार पद्धतीने बरे झालेले आहेत. स्किन इन्फेक्शन असेल ते बरं झालेलं आहे. ज्यांना व्यसन आहे त्या व्यसनातून मुक्तता मिळालेली आहे. ज्यांना इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे, अशा लेडीज देखील आई बनलेल्या आहेत. ओके. म्हणजेच रेकी ही अंधश्रद्धा नाहीये. आता जर तुम्ही आउट ऑफ इंडियामध्ये बघितला, तुम्ही गुगलवर देखील सर्च करू शकता की रेकी इन हॉस्पिटल जर तुम्ही बघितला तर तुम्हाला हे इमेजेस मिळतील. कारण जेव्हा आउट ऑफ इंडियामध्ये एखाद्या पेशंटचं सर्जरी केली जाते, त्याच्या आधी त्या पेशंटला रेकी दिली जाते की ती व्यक्ती लवकरात लवकर हील व्हावी. किंवा काही वेळा ट्रीटमेंट केल्यानंतर, सर्जरी केल्यानंतर देखील त्या पेशंटला हिलिंग दिलं जातं की त्याची मानसिक स्थिती चांगली राहावी. ओके. त्याचप्रमाणे आउट ऑफ इंडियामध्ये न्यूबॉर्न बेबीला देखील हिलिंग दिलं जातं. ओके. न्यूबॉर्न बेबीला देखील हिलिंग दिलं जातं. फक्त प्रॉब्लेम हाच आहे की आपल्या इंडियामध्ये रेकी म्हणजे अंधश्रद्धा असं आतापर्यंत मानत आलेलं आहे. रेकी ही मूळची भारतातलीच आहे. जेव्हा ती आउट ऑफ इंडिया गेली, जेव्हा डॉक्टर विकाऊसे यांनी त्यांना रिडिस्कवर केलं आणि त्यानंतर जेव्हा ती भारतात आली, तेव्हा लोकांचा आता थोडा थोडा विश्वास त्या गोष्टीवर बसत आलेला आहे.
कारण की बघा की आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला योग करायला सांगितलेलं आहे, योग साधना. पण आपण आता काय म्हणतो की आपण योगा करतो. आणि योगा हा शब्द जेव्हा आपल्या इंडियामधील योग आउट ऑफ इंडिया गेला, तेथील त्या लोकांनी आत्मसात करून तेव्हा नंतर जो जेव्हा आपल्या इंडियामध्ये आला, तेव्हा तो योगा जो इंडियातून बाहेर गेलेला शब्द इंडियामध्ये येताना योग झाला. आणि आता आपण काय करतो, पहाटे उठल्यानंतर योग, सॉरी, आता पहाटे उठल्यानंतर आपण योगा करतो. कोण असं बोलतो का की आपण योग करतो? नाही. त्याचप्रमाणे रेकीचं देखील असंच आहे की रेकी ही मूळची भारतातलीच आहे. ओके. जशी ती डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी जपानमध्ये रिडिस्कवर केली, त्यानंतर ती इंडियामध्ये पुन्हा आलेली आहे. आता याचा उल्लेख देखील आपल्या जुन्या जे पुराण आहेत, कमलसूत्र नावाचे एक बुक आहे, त्याच्यामध्ये देखील त्याचा उल्लेख केलेला आहे. ओके. अशा प्रकारे ही रेकी आउट ऑफ इंडियामध्ये लहान मुलांवर देखील केली जाते. म्हणजे रेकी सेफ आहे की नाही? जर रेकी सेफ नसती, जर अंधश्रद्धा असती, तर न्यूबॉर्न बेबीवर रेकीची प्रॅक्टिस केली असती का? काय वाटतं तुम्हाला? न्यूबॉर्न बेबीवर रेकीची प्रॅक्टिस केली असती का? नाही. थँक्यू. आता बघा की रेकी जी आहे, ही प्रत्येक व्यक्ती रेकी स्वतःसाठी युज करू शकतो. जेव्हा आपण रेकी लेवल 1 शिकतो तेव्हा आपल्यामध्ये 10% त्या ऊर्जा येत असतात. जेव्हा आपण रेकी लेवल 2 ला जातो, म्हणजे सेकंड डिग्री आपण कंप्लीट करतो, तेव्हा ती ऊर्जा 10% इकडून 40% येते. आणि जेव्हा आपण एक मास्टर हिलर होतो, म्हणजे थर्ड लेवलला जातो, तेव्हा आपल्यामध्ये 100% ती ऊर्जा आपण आत्मसात करू शकतो किंवा इतर लोकांना देखील देऊ शकतो. ओके. तर आता आपण थोडक्यात बघणार आहोत की रेकी काम कशी करते. ओके. तर बघा, रेकी म्हणजे काय, हे एक मेडिसिनच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की मेडिसिन काय करतं की आपल्याला एखाद्या आजारातून मुक्त करतं, करतं की नाही? त्याचप्रमाणे रेकी आपल्याला एखाद्या आजारातून, एखाद्या दुःखातून, एका प्रॉब्लेम मधून बाहेर काढत असते. आता रेकी कशी काम करते हे आपण बघूया. रेकी ही एक हॉलिस्टिक मेडिसिन पद्धत आहे. ओके. रेकी ही एक हॉलिस्टिक मेडिसिन पद्धत आहे. म्हणजेच हॉलिस्टिक म्हणजे काय, तर परिपूर्ण उपचार पद्धत आहे. परिपूर्ण उपचार पद्धत म्हणजे एखादा जर आजार झालेला असेल त्या व्यक्तीला, तर त्या आजाराचं कारण मुळापासून नष्ट करण्याचं काम रेकी करते. आणि रेकीची हिस्ट्री अशी आहे की डॉक्टर मिकाऊस यांनी रेकी रिडिस्कवर केली. त्यांच्यानंतर त्यांचे जे थर्ड जे शिष्य होते, हवाई टकाटा, ह्या वयाच्या 30व्या वर्षी त्यांना कॅन्सर झालेला. त्यांनी रेकी शिकून रेकी आत्मसात केली. आणि त्या ज्या व्यक्तीला 30व्या वर्षी कॅन्सर झाला, त्या व्यक्ती वयाच्या 82 वर्ष जगल्या. आणि जेव्हा त्यांनी स्वतःला ट्रीटमेंट देऊन स्वतः कॅन्सर मधून क्युअर झाल्या, तेव्हा त्यांनी रेकी पूर्ण जगापर्यंत पोहोचवली. ओके. तर अशी ही रेकी, जी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य प्रदान करण्यासाठी, त्याचबरोबर इतर लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद मिळवण्यासाठी देखील यूज करू शकता. आता बऱ्याच लोकांचा जो प्रॉब्लेम होता, म्हणजे काही क्वेश्चन होते की रेकी ही अंधश्रद्धा आहे का? तर तो मनातील डाऊट सॉल्व्ह झाला का? की रेकी अंधश्रद्धा नाही आहे. कारण की तुमचा ट्रस्ट असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये रेकी अनुभवायची असेल, तर त्या गोष्टीवर तुमचा ट्रस्ट असणं गरजेचं आहे. मग काय वाटतं तुम्हाला की रेकी अंधश्रद्धा आहे का? टाइप इन चॅट बॉक्स. रेकी अंधश्रद्धा आहे का? ओके. रेकी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. आता बघा, जसं डॉक्टर तुम्हाला मेडिसिन देतात, राईट? डॉक्टर तुम्हाला मेडिसिन देतात, तर यामध्ये मेडिसिनची गरज नसते. तर आपण ब्रह्मांडातील युनिव्हर्सल एनर्जीचा यूज करून आपण त्या ऊर्जा त्या पर्टिक्युलर पेशंट पर्यंत पोहोचवण्याचा काम करत असतो. म्हणजेच ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. आता रेकी आपल्यामध्ये नैसर्गिक संतुलन देखील स्थापन करत असते.
आपल्यामधील विकृती थांबवून आपल्या जीवनामध्ये सकारात्मक आयाम निर्माण करते. म्हणजेच सर्वात पहिली रेकी काय करते, तर आपल्या शरीरातील ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत, जे काही ब्लॉकेजेस एवढ्या वर्षापासून तुमच्या माइंडमध्ये आहेत, ते ब्लॉकेजेस रिमूव्ह करण्याचं काम रेकी करते. आणि जेव्हा ते ब्लॉकेजेस रिमूव्ह होतील, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. ओके. तर आता व्यक्तीच्या आध्यात्मिक आणि व्यक्तिगत विकासासाठी प्रभावी असं रेकी साधन आहे. योग आणि नॅचरोपॅथी विद्यापीठ, कवी गुरु गुरु कालिदास या कॉलेजमध्ये योग आणि नॅचरोपॅथी सोबत रेकी शिकवली जाते. ओके. म्हणजे भारतामध्ये जे कवी कुलगुरू कालिदास यांचं कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये योग अँड नॅचरोपॅथी यासोबत रेकी शिकवली जाते. ओके. आता रेकी काय करू शकत नाही हे आपण पाहूया. तर रेकीला कोणता धर्म नाहीये, पंथ नाहीये, हे तंत्र मंत्र किंवा राक्षसी विद्या संमोहन यासोबत रेकीचा काहीही संबंध नाहीये. जर तुम्हाला असं काही वाटत असेल की रेकी म्हणजे तंत्र मंत्र आहे किंवा ही एक राक्षसी विद्या असेल, तर असं काही नाहीये. रेकी ही एक फक्त आणि फक्त नैसर्गिक उपचार पद्धती आहे. समजलं? रेकी फक्त नैसर्गिक उपचार पद्धती आहे. जेव्हा ते तुम्ही रेकीची प्रॅक्टिस कराल, तर ती प्रॅक्टिस जेव्हा 100% असते, तर त्यासोबत जर तुम्ही क्रिस्टल यूज केला, तर तुमची जी एनर्जी आहे ती डबल होते, म्हणजेच 200% होते. ओके. तर ती कशी 200% होते, ती कशी आपली एनर्जी इन्क्रीज करायची, हे आपण सेकंड लेवलला, थर्ड लेवलला शिकत असतो. ओके. आता रेकी काय करते, अजून काही करू शकत नाही. तर जन्मदोष जर एखाद्या व्यक्तीमध्ये असेल, म्हणजे जन्मता जर एखादा अवयव तयार झालेला नसेल किंवा काही जन्मदोष असतील, तर रेकी जन्मदोष दूर करू शकत नाही. किंवा अपघातामध्ये किंवा असं काही ऍक्सिडेंट वगैरे झालं आणि एखादा अवयव जर तो निकामी झाला, म्हणजे आता एखाद्या व्यक्तीला ऍक्सिडेंट झालं आणि त्या व्यक्तीला जर हात गमवावा लागला, तर त्या ठिकाणी परत नवीन हात येऊ शकत नाही, कारण रेकी जादू नाहीये. ओके. तर अशा प्रकारे रेकी ही नैसर्गिक उपचार पद्धती आहे. काही वेळा रेकीचा इफेक्ट आपल्याला लगेच मिळतो, तर काही लोकांना त्या रेकीचा इफेक्ट जो आहे तो लगेच मिळत नाही. याचं कारणही असं आहे, तुम्हाला मी आधी सांगितलं, की रेकी सगळ्यात पहिली स्वतःमधील निगेटिव्हिटी रिमूव्ह करते. जसं जसं तुम्ही रेकीची प्रॅक्टिस कराल, जसं जसं तुम्ही रेकी साधक व्हाल, जेवढा तुमचा ट्रस्ट त्या गोष्टीवर वाढेल, तेवढा तुम्हाला खूप छान असा रिझल्ट मिळणार आहे. ओके. तर आपण आता रेकीची वैशिष्ट्ये बघूया. की रेकी ही निसर्गाने मानवाला दिलेली अनमोल देण आहे. ओके. आणि रेकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सहसा सहजी येत नाही. कारण तुम्ही आजही बघू शकता की ग्रुपमध्ये किती लोक जॉईन झालेले आहेत आणि ऍक्च्युअल आता क्लासमध्ये किती लोक प्रेझेंट आहेत. म्हणजेच काय, तर रेकी सहजासहजी कोणाच्या आयुष्यामध्ये येत नाही. प्राचीन काळापासून भारतामध्ये वापरत आलेली नैसर्गिक चिकित्सा पद्धत म्हणजेच रेकी पद्धत आहे. बघा, आपण कितीही दुःखात, टेन्शन मध्ये असल्यावर आपल्या जवळच्या व्यक्तीने जर आपल्या डोक्यावरून किंवा पाठीवरून जर मायेचा हात फिरवला, तर रिलॅक्स वाटतं की नाही आपल्याला? जर तुम्ही एखाद्या प्रॉब्लेम मध्ये असाल, दुःखात असाल, टेन्शन मध्ये असाल, आणि अशा वेळी जर एखाद्या व्यक्तीने, तुमच्या जवळच्या व्यक्तीने जर तुमच्या डोक्यावरून किंवा पाठीवरून मायेचा हात फिरवला, तर तुम्हाला रिलॅक्स वाटतं की नाही? म्हणजेच काय, तर ती रेकीची जी काही एनर्जी आहे, ही युनिव्हर्सल एनर्जी आहे. ती एनर्जी अशी पॉवरफुल आहे की जस्ट त्या व्यक्तीने तुमच्या पाठ्यावरून हात फिरवला, तरी देखील रेकीची ऊर्जा जी आपल्या पामचक्रातून प्रवाहित होत असते. आणि ती रेकीची ऊर्जा जेव्हा पामचक्रावरून आपल्या डोक्यावरून किंवा हात पाठीवरून प्रवाहित होते, तेव्हा आपल्याला रिलॅक्स वाटतं. वाटतं की नाही? हा अनुभव तुम्ही घेतला असेल. ओके. तर आता बघा की रेकी शिकताना वयाचं बंधन नाहीये. तुम्ही किती शिकलात,
तुमचं प्रोफेशन काय आहे, तुमचं जेंडर काय आहे, याचं लिमिट नाहीये. रेकी कोणीही शिकू शकतो. अगदीच 15 वर्षानंतर, ते वयाचं लिमिट नाहीये. रेकी प्रत्येक व्यक्ती शिकू शकतं, कारण की रेकी शिकल्याने आपल्या आयुष्यातील दुःख आपण रिमूव्ह करू शकतो. ओके. तर तुम्हाला 2 डेज मध्ये काही ऍक्टिव्हिटीज सांगितल्या होत्या. किती जणांनी ऍक्टिव्हिटीज केल्या? कारण की तुम्ही आता ऍक्च्युअल आजपासून रेकी म्हणजे काय हे शिकणार आहात. उद्या तुमचं अटेनमेंट होणार आहे. त्यानंतर तुम्ही रेकीची ऊर्जा ऍक्च्युली तुमच्या शरीरामध्ये ग्रहण करणार आहात, आणि त्या ऊर्जेचा वापर तुम्ही इतर लोकांसाठी करणार आहात. मग तुमच्या माइंड मधली निगेटिव्हिटी रिमूव्ह होणं गरजेचं आहे. मग किती जणांनी ज्या 2 दिवशी तुम्हाला ऍक्टिव्हिटीज सांगितल्या त्या ऍक्टिव्हिटीज कम्प्लीट केल्या? तुम्हाला बर्निंग बाउल ऍक्टिव्हिटी सांगितलेली होती की ज्या काही निगेटिव्हिटी तुमच्या माइंडमध्ये आहेत त्या सगळ्या लिहून त्यांना फाडून ते बर्न करायचं आहे. तो पेपर किती जणांनी बर्न केला? कारण की रेकी फक्त शिकायची गोष्ट नाहीये, ती आत्मसात करायची गोष्ट आहे. रेकी शिकण्याची कला नाहीये, तर रेकीमय जीवन जगण्याची कला आहे. आणि जर तुम्ही इथे आलेला आहात आणि 10 दिवस जर तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा वेळ, तुमचे महत्वाचे श्वास जर तुम्ही ह्या लेक्चरसाठी देत असाल, तर एकदा तुम्ही रेकी आत्मसात करून बघा, रेकीमय जीवन जगून बघा. तुम्ही तुमच्या आयुष्यासह इतर लोकांच्या आयुष्यामध्ये देखील खूप छान बदल घडून आणू शकता. ओके. नेक्स्ट बघा की रेकी लेवल 1चा शक्तिपात झाला. उद्या आपल्या रेकी लेवल 1चा शक्तिपात होणार आहे. तर जेव्हा शक्तिपात होईल तेव्हा तुम्ही स्पर्श चिकित्सेद्वारे तुम्हाला स्वतःला किंवा इतर व्यक्ती जे तुमच्या जवळ असतील त्या व्यक्तींना तुम्ही हिलिंग देऊ शकता. विदाऊट टच हे हिलिंग दिलं जातं. तर विदाऊट टच हिलिंग देण्यासाठी तुम्हाला डिस्टन्स हिलिंग शिकावं लागतं, जे आपण सेकंड लेवलला शिकणार आहोत. ओके. तर आता हिलिंग द्यायचं जर असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? तर सर्वात प्रथम एक जागा निश्चित करून घ्यायची आहे. कारण जिथे तुम्ही मेडिटेशन करता, जिथे तुम्ही बसून ह्या ऊर्जा ग्रहण करता, तर ती जागा जी आहे ना, ती जागा अगदी पॉझिटिव्ह एनर्जीने तयार होत असते. आणि जेव्हा तुम्ही दुःखात असाल, जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेण्यासाठी सक्षम नसाल, अशा वेळी जर त्या जागेवर जाऊन, त्या ठिकाणी जाऊन जर तुम्ही शांत बसून विचार केलात ना, तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकतात. कारण की तिथे जे तयार होणारे व्हायब्रेशन जे असतात, तिथे तयार होणारी एनर्जी जी असते ती पॉझिटिव्ह एनर्जी असते. ओके. तर त्यासाठी जेव्हा जेव्हा तुम्ही रेकीची प्रॅक्टिस कराल तेव्हा तेव्हा तुम्हाला काय करायचंय, तर रेकीची प्रॅक्टिस करताना एक जागा निश्चित करून घ्यायची आहे, जिथे तुम्ही रेग्युलर बेसिसला प्रॅक्टिस करण्यासाठी, मेडिटेशन करण्यासाठी बसू शकता. ओके. त्याचप्रमाणे सर्वात प्रथम उद्या तुमचं अट्युनमेंट होणार आहे. पण एकानेही असा विचार करायचा नाही की माझ्या हातात जादू आलेली आहे. कारण करता करविता भगवंत आहे. आपण फक्त माध्यम आहोत त्या युनिव्हर्सल एनर्जीचा वापर करून आपल्या आयुष्यात व इतरांच्या आयुष्यात सुख निर्माण करण्यासाठी, आनंद निर्माण करण्यासाठी. हे क्लिअर झालं? नाही तर कसं होतं की आपण एखाद्या व्यक्तीला हिलिंग देतो आणि त्या व्यक्तीला जरा बरं वाटलं की आपण म्हणतो की मी केलं. तर ते तसं नाहीये. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला हिलिंग द्याल, त्या व्यक्तीला जर बरं वाटलं तर ते परमेश्वराच्या चरणी तुमचं जे काही चांगलं कार्य आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. ओके. तर आता बघा शक्तिपात का करायचं. ह्या आधी आपल्या ऋषी मुनींनी जेव्हा आपल्या शिष्यांना विद्या द्यायच्या तेव्हा दीक्षा दिली जायची. तुम्हाला माहितीये, दीक्षा दिली जायची. तसंच आहे की जेव्हा तुम्ही रेकी शिकता आणि जेव्हा तुम्हाला ती रेकीचे सिम्बॉल्स असतील किंवा त्या ऊर्जा यूज करण्यासाठी जेव्हा तुम्हाला गुरु परमिशन देतात, तेव्हा तुम्ही ती परमिशन यूज करून, म्हणजे त्या ऊर्जा यूज करून तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आनंद आणू शकता. दुसरी गोष्ट की रेकीचं जेव्हा अटेनमेंट होतं तेव्हा तुमचे काही चक्र बॅलन्स करून दिले जातात. ओके. त्यामुळे अजून पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला उद्यापासून जाणवेल जेव्हा तुमचं ऍक्टिव्हेशन होईल, जेव्हा तुम्ही त्या ऊर्जा ग्रहण कराल. ओके. तर यासाठी जर तुम्ही मेडिटेशनला बसायला सांगितलं की काय होतं की आपण पहिल्या मिनिटात संपूर्ण जगभर फिरून येतो.
राईट आहे की नाही? म्हणून शक्तिपात करायचं असतो की तुम्ही एक स्टेबल शांत माइंडने त्या ऊर्जा ग्रहण करू शकता आणि स्वतःसाठी यूज करू शकता. आता जेव्हा तुम्ही हिलिंग कराल तेव्हा तुमचा हस्तस्पर्श हलका असला पाहिजे. अगदी अगदी असं छोटस बघा, असा हस्तस्पर्श ठेवायचा नाही, तर अगदी असं टच करून वगैरे ठेवायचं नाहीये. जेव्हा तुम्ही रेकी लेवल बनला हिलिंग कराल तेव्हा तुमचा हस्तस्पर्श हलका असला पाहिजे. हाताचा कर्व शेप ठेवायचा आहे, म्हणजे असा हात ठेवून चालणार नाही, तर कर्व शेप ठेवायचा आहे, कारण की आपल्या हातातून ऊर्जा प्रवाहित होत असते. ओके, म्हणून काय करायचंय, हस्तस्पर्श तुमचा हलका आणि हाताचा कर्व शेप ठेवायचा आहे. हातातून संवेदना चालू होऊन संवेदना संपेपर्यंत तुम्हाला हिलिंग द्यायचंय. कारण जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर स्टेथोस्कोप लावून तुम्हाला तुमच्या ऍक्च्युअल बॉडीमध्ये काय चेंजेस आहेत किंवा काय प्रॉब्लेम आहेत हे जजमेंट करून तुम्हाला मेडिसिन देतात. त्याचा डोस ठरवतात की ह्या व्यक्तीला 650 डोलो दिली पाहिजे की 500 डोलो दिली पाहिजे. तुमचा फिवर किती आहे हे चेक करून दिलं जातं. पण रेकीमध्ये असं नाही, कारण की रेकी ही नैसर्गिक उपचार पद्धती आहे. तर तुम्ही ठरवू शकत नाही की एखाद्या व्यक्तीला हिलिंग देण्यासाठी किती टाइम लागेल. ओके, रेकी स्वतः ठरवते की एखाद्या व्यक्तीला हिलिंग देण्यासाठी किती टाइम लागेल. मग जेव्हा तुम्ही हिलिंग द्याल तेव्हा तुमच्या हातातून राऊंड राऊंड फिरणाऱ्या अशा वेदना म्हणजे संवेदना तुम्हाला जाणवतील. काही लोकांना अगदीच असं जसं चुंबकासारखं मॅग्नेटिक फील्ड आहे तसं वाटेल. काही लोकांना गरम ऊर्जा जाणवतील, काही लोकांना थंड ऊर्जा जाणवतील. ओके, अशा ज्या ऊर्जा आहेत त्या ऊर्जा आपल्या हातातून चालू होऊन संपेपर्यंत आपल्याला हिलिंग द्यायचंय. क्लिअर झालं? की रेकीचं हिलिंग देताना समोरच्या व्यक्तीला जेवढी गरज आहे तेवढी ऊर्जा आपल्या हातातून प्रवाहित होत असते. त्यामुळे त्या व्यक्तीला हिलिंगसाठी किती टाइम लागेल हे आपण ठरवू शकत नाही. ही रेकी स्वतः ठरवते. आता बघा की काही वेळा काय होतं की आपण हिलिंग देताना पेशंट झोपून जातो. मग टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण जेव्हा पेशंट झोपतो तेव्हा ती व्यक्ती विचारशून्य अवस्थेत असते. राईट? जेव्हा आपण दिवसभरात 60,000 to 70,000 थॉट्स करत असतो, विचार सतत आपल्या माइंड मध्ये येत असतात. पण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला हिलिंग द्या तेव्हा ती जर व्यक्ती झोपली तर टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण ती व्यक्ती त्या टाइमला विचारशून्य अवस्थेत असते. आणि ती व्यक्ती जर विचारशून्य अवस्थेमध्ये असेल तर हिलिंगचा प्रभाव त्या व्यक्तीवर जास्त चांगल्या प्रमाणात होत असतो. आता कसं आहे की आपण जेव्हा फर्स्ट लेवलला सेकंड लेवलला जेव्हा आपण टेलिपॅथी शिकतो त्यामध्ये कसं असतं की आपण एखाद्या व्यक्तीच्या माइंडशी कनेक्ट होऊ शकतो. ओके, जेव्हा आपण टेलिपॅथी शिकतो तेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या माइंडशी कनेक्ट होऊ शकतो. आणि तुमचा जर जो विचार आहे तो जर योग्य असेल आणि खरा असेल आणि तुमच्या आयुष्यात तो जर विचार जो आहे तुमचा म्हणजे ती जी काही गोष्ट घडायची असेल ती जर तुमच्यासाठी चांगली असेल तर रेकी त्यासाठी काम करते आणि समोरच्या व्यक्तीच्या माइंड बरोबर तुम्ही कनेक्ट होऊन तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकता. ओके, यामध्ये बघा कोर्ट कचेरीच्या काही केसेस असतील आणि तुमची बाजू जर सत्याची असेल तर त्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीच्या माइंडशी कनेक्ट करून तुम्ही तुमच्यासाठी जो काही रिझल्ट हवा आहे त्यासाठी तुम्ही वर्क करू शकता. एखाद्या व्यक्तीचं लग्न ठरत नसेल आणि तुम्हाला स्थळ आलेलं असेल, त्या व्यक्ती बरोबर तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर अशा वेळी देखील जेव्हा तुम्ही टेलिपॅथी शिकाल तर त्या व्यक्तीच्या माइंडशी कनेक्ट होऊन त्या व्यक्तीच्या माइंड मध्ये ते विचार तुम्ही तयार करू शकता. फक्त त्यासाठी अट आहे की ती व्यक्ती झोपलेली असली पाहिजे, म्हणजे विचार शून्य अवस्थेमध्ये असली पाहिजे. ओके, आता बघा जेव्हा आपण रेखी वाहक होतो म्हणजे जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट घ्याल त्या अपॉइंटमेंट नंतर तुमचं ऍक्टिव्हेशन होईल. त्यानंतर तुम्ही जेव्हा इतर लोकांना हिलिंग द्याल तर त्याचे टाइम पिरियड कसा असतो बघा. तर समजा सर्दी खोकल्यासारखा आजार असेल तर तुम्ही 3 days हिलिंग दिला तरी चालेल.
व्हायरल इन्फेक्शन असेल तर 7 डेज तुम्हाला हिलिंग द्यायचं असेल. आणि मोठ्या आजारांसाठी जसं की कॅन्सर असेल किंवा क्रोनिक डिसीज जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला कमी ते 3 मंथ्स हिलिंग द्यावं लागतं. ओके. आणि आज जर तुम्ही मास्टर हिलर झालात तर आज मार्केटमध्ये पर डे हिलिंग साठी 1000 2000 देखील पे करावे लागतात. म्हणजे असे हिलर आहेत. बघा, ज्यांना ह्या गोष्टीमध्ये म्हणजे रेकीमध्ये पुढे जाऊन जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल ऍज अ रेकी हिलर म्हणून तुम्हाला जर काही हाऊसवाईफ असतील त्यांना जर पुढे जाऊन प्रॅक्टिस करायची असेल तर असे काही प्रॉब्लेम असतील त्या प्रॉब्लेम मधून बरेच तुम्हाला क्लायंट मिळतात की त्यांचे फायनान्शियल प्रॉब्लेम असतात, कुठे पेमेंट अडकलेला असतो किंवा त्यांना हेल्थ इश्यूज असतात. आणि अशा हेल्थ इश्यूज असलेल्या लोकांना जर तुम्ही हिलिंग दिलात, किती वेळ हिलिंगला लागतो? कमीत ते अर्धा ते 1 तास. आणि पर डे जर तुम्हाला 1 तास देऊन ₹500 जर कमवला, ज्या हाऊस वाईफ आहेत तर त्या कमी आहेत का? त्यापेक्षाही तुम्ही जास्त पेमेंट घेऊ शकता. ओके. तुमची जसं तुम्ही ग्रोथ कराल म्हणजे जसं जसं तुम्ही तुमचं त्याच्याबद्दल नॉलेज वाढेल तसं तुम्ही त्यामध्ये जास्त ऍक्टिव्ह राहाल. त्यानंतर थोड्या दिवसांनी तुम्ही तर इंटेन्शनने एखाद्या व्यक्तीला बरं करू शकता की तुमच्या माइंडमध्ये थॉट्स आला आणि ती व्यक्ती समोरची बरी झाली. असं देखील तुम्ही अनुभवू शकता. पण त्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला कंटिन्यू रेकीची प्रॅक्टिस करावी लागेल. रेकी आत्मसात करावी लागेल. रेकीवर 100% ट्रस्ट असला पाहिजे. ओके. तर ज्यांना कोणाला म्हणजे रेकीमध्ये येऊन जर पुढे करिअर करायचं असेल तर ते देखील मास्टर हिलर नंतर या क्षेत्रामध्ये येऊन रेकीमध्ये येऊन करिअर करू शकतात. ओके. पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की रेकी लेवल 1 मध्ये तुम्ही 10% फक्त ऊर्जा आत्मसात करत असता. रेकी लेवल 2 मध्ये 40% ऊर्जा असतात. आणि रेकी लेवल 3 म्हणजेच मास्टर लेवलला जाऊन तुम्ही 100% ऊर्जा आत्मसात करत असता. ओके. आता बघा की रेकी आपण कुठे देऊ शकत नाही तर एखाद्या ठिकाणी कट झालेला असेल तर त्या ठिकाणी आपण टच करू शकत नाही. ओके. किंवा एखाद्या ठिकाणून पस येत असेल किंवा मोठी जखम असेल किंवा त्या व्यक्तीला स्टिचेस असतील तर अशा ठिकाणी आपण रेकी देऊ शकत नाही. डिस्टन्स हिलिंग करू शकतो पण स्पर्श चिकित्सा आपण करू शकत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी आपण टच करू शकत नाही अशा ठिकाणी जर आपण त्या व्यक्तीला जर हील करायचं असेल तर आपण डिस्टन्स हिलिंग करू शकतो. ओके. तर आतापर्यंत जे काही तुम्ही शिकलात त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. म्हणजे एक्झॅक्ट रेकी म्हणजे काय, रेकी वर्क कशी करते, रेकी अंधश्रद्धा नाही आहे, रेकी काय करू शकत नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या? समजल्या का? ओके. तर आज आपण नेक्स्ट बघणार आहोत रेकीची 5 तत्व. जर तुम्हाला खरंच रेकी आत्मसात करायची असेल, रेकीने तुमचं आयुष्य आनंदात सुख समाधानात जर जगायचं असेल तर सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे रेकीची प्रिन्सिपल पाळणं. ही जी काय 5 प्रिन्सिपल तुमच्या समोर दिसत आहेत ते आता लिहून घ्यायचे आहेत. आणि सर्वात जास्त ज्या ठिकाणी तुमचा लक्ष जातो त्या ठिकाणी लिहून चिकटवायची आहे. ओके. ही 5 तत्व लिहून घ्यायचे. कारण की सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला रेकी शिकायचं आहे, रेकीची ऊर्जा जर तुम्हाला आत्मसात करायची आहे तर तुम्हाला ही 5 तत्व जी आहेत ही पाळलीच पाहिजे. त्यांचं कारण देखील तुम्हाला सांगते की जर तुम्ही चिंता नाही केलात, तुम्ही राग नाही केलात, म्हणजेच काय होतं, ह्या गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्याला आजाराकडे नेतात, बरेच डिसीज जे आहेत ह्या याच गोष्टींमुळे होतात होतात की नाही. त्यासाठी सर्वात प्रथम ही 5 तत्व लिहून घ्या. प्रत्येक तत्व आपण एक्सप्लेन करणार आहोत.
वन बाय वन आपण ही तत्व बघणार आहोत, त्याआधी तुम्ही ही सगळी तत्व लिहून घ्यायची. लिहून झाल्यावर सांगायचे. सगळ्यात महत्वाच्या ह्यात 5 गोष्टी आहेत, ज्या जर तुम्ही आत्मसात केलात ना, की तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. आणि खरं जर तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचं असेल, तर ह्या 5 गोष्टी फॉलो करणं खूप महत्वाचं आहे. रेकीची 5 तत्व. तर आपण वन बाय वन बघूया, की आज मी चिंता करणार नाही. आता सांगा, असं कोण आहे का की जे कधीच चिंता करत नाही? आणि चिंतावरचा जर हा एक जो टिंब आहे, बिंदू आहे, तो जर काढला, तर चिंता चिता के समान है की नाही? काय वाटतं? चिंता करून कधी आयुष्यातील प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहेत का? किती जणांच्या आयुष्यातील प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले? काल घडून गेलेल्या गोष्टीवर आज तुम्ही विचार करताय, प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे? नाही. उद्या घडायची गोष्ट आहे, पण त्याचं टेन्शन आजपासून तुम्हाला येतंय. त्याचा परिणाम काय होतो? आपल्याला डिसीज होतात. राईट. मग आज मी चिंता करणार नाही. आता लगेच लॉक करून ठेवायचंय माइंड मध्ये, की आजपासून मी चिंता करणार नाही. आता बघा, की आपण कितीही टेन्शन घेतलं तरी आपण प्रॉब्लेम मधून बाहेर येऊ शकत नाही. मग जर आपल्याला निरोगी आयुष्य जगायचं असेल, तर चिंता करून चालणार चालणार आहे? आता बघा, आपल्याला टेन्शन असतं की ज्यांना 30 ते 40 हजार पेमेंट आहे, त्यांना असं वाटतं की चांगली नोकरी मिळावी, अजून चांगली नोकरी मिळावी. पण विचार करा, की आपण सतत टेन्शन मध्ये असतो, सतत विचारांमध्ये असतो. पण तुम्ही असा कधी विचार केलाय का, की आपण कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहोत? विचार केलाय तुम्ही, की तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहात? काय वाटतं? ते कसं ते तुम्हाला सांग. आज तुम्ही एका घरात राहतात, मग ते किती मोठं असेल, किती छोटं असेल, बरोबर आहे. पण अजूनही आपल्या देशातील किती लोक आहेत, ती जी फुटपाथवर राहतात, रात्री फुटपाथवर झोपतायत, किंवा रेल्वे स्टेशनवर झोपतायत, आहेत की नाही? अशी परिस्थिती अजूनही आहे की नाही? मग अशा लोकांना वाटत नाही का, की एखादी झोपडी असावी ज्या ठिकाणी आपण झोपू शकतो? जी लोक झोपडीत राहतात, त्यांना काय वाटतं, की आपला 1 BHK तरी फ्लॅट असावा. आणि ज्यांचा 1 BHK फ्लॅट आहे, त्यांचं काय मत आहे, की आपलं एक छान असं स्वतःच 2 BHK फ्लॅट किंवा स्वतःच असं छान बंगलो टाईप घर असावं. ज्यांना 30 ते 40 हजाराचं पेमेंट आहे, ती लोक काय म्हणतात, की माझं पेमेंट वाढून 70-80 हजार व्हावं. पण ज्यांना 2 टाइमचं अन्न मिळत नाही, त्यांची काय इच्छा असते, की फक्त मला माझं पोट भरावं एवढा तरी पेमेंट मला असावा. माझ्या फॅमिली मेंबर्सच्या ज्या काही प्राथमिक गरजा आहेत, त्या गरजा पूर्ण होण्या एवढा तरी माझा पेमेंट असावा. म्हणजेच आपण कोणाच्या ना कोणाच्या लाईफ म्हणजे स्वप्नातील लाईफ जगतोय की नाही? तुम्ही जगत आहात. इतर व्यक्तींच्या स्वप्नातला लाईफ तुम्ही जगत आहात. तुमचं स्वप्न असेल तुमच्या पुढच्या लेव्हलचं, पण किती लोक तुमच्या मागे आहेत आणि त्या मागे असलेल्या लोकांच्या स्वप्नातलं जीवन तुम्ही जगत आहात की नाही? काय वाटतं? तुम्ही कोणाच्या तरी आयुष्यातील म्हणजे स्वप्नातील जीवन जगत आहात की नाही? नाही जगत आहात? आन्सर द्या. रुपाली मॅम, तुम्ही सांगा, तुम्ही कोणाच्या आयुष्यातील म्हणजे स्वप्नातील आयुष्य जगत आहात का? रुपाली मॅम, काय वाटतं तुम्हाला, की तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातील आयुष्य जगत आहात?
अनम्यूट होत नाहीये का? ज्यांना दोन्ही हात पाय नाहीये अशा व्यक्तींनी काय विचार करावा? बघा, आपण नेहमी कोणाच्या ना कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत असतो. मग रेकी आपल्याला शिकवते की केवळ आज के दिन, त्यामुळे आज जे तुमच्याकडे आहे त्यावर समाधानी राहून आजचा दिवस जगायला शिका. कारण पुन्हा एकदा सांगते, आयुष्य इथून एवढंच आहे. तुमचा त्या 10 लाख लोकांमध्ये नंबर लागलेला नाहीये म्हणजे आजचा दिवस तुम्ही सेलिब्रेट केलाच पाहिजे. पुन्हा एकदा सांगते की आयुष्यामध्ये चढ उतार येणारच आहे. जर चढ उतार नसतील तर आयुष्य आपलं एका सरळ रेषेप्रमाणे होईल, म्हणजेच तिथे आपल्या आयुष्याचं दी एंड होणार आहे. त्यामुळे कितीही जरी आयुष्यामध्ये चढ उतार आले तरी देखील टेन्शन न घेता आजचा दिवस एन्जॉय करायचे. किती जण रेडी आहेत आजचा दिवस एन्जॉय करायला, आजचा दिवस जगायला? मग आज काय करायचं, एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. 2 दिवसाच्या 2 ऍक्टिव्हिटीज आहेत. आजची तिसरी ऍक्टिव्हिटी की आपल्याजवळ ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टी लिहून काढायचे. तुमच्याकडे राहायला घर आहे, आता गरमी वाढलेली आहे, तुमच्या रूम मध्ये फॅन आहे. प्रत्येक गोष्टी, ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत, प्रत्येक गोष्टीला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचंय. मग ती सजीव वस्तू असेल किंवा निर्जीव वस्तू असेल, प्रत्येक गोष्टीला, ज्या ज्या तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत, तुमची मुलं असतील, तुमचे फॅमिली मेंबर्स असतील, ओके, प्रत्येक गोष्ट लिहून काढायची आहे आणि त्या गोष्टीला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे. आभार भाव असणं, आभार भाव असणं खूप महत्वाचं आहे. ओके, आपल्या मनामध्ये कृतज्ञता असणं खूप महत्वाचं आहे. ओके, बघा, नेक्स्ट आहे की आज मी रागवणार नाही. आज मी रागवणार नाही असं जरी म्हटलं तरी किती जणांचा रागावर कंट्रोल आहे? 3 दिवसामध्ये किती जणांनी रागावर कंट्रोल करायला शिकलेले आहेत? काय वाटतं? किती जण रागावर कंट्रोल करायला शिकले? रागावर कंट्रोल का असावा याचं एक छान उदाहरण सांगते मी तुम्हाला. की एका आईने कपसेट आणून ठेवला होता. ओके, एका आईने कपसेट आणून ठेवला होता आणि तिचा मुलगा बाहेर गेलेला, म्हणजे स्कूलमध्ये गेला होता. आता तुम्ही सांगा की जेव्हा तुमची मुलं घरात येतात तेव्हा सर्वात प्रथम आईला शोधत येतात की नाही, आई कुठे आहे म्हणून, राईट? आणि ती आई त्यावेळी कुठच्या तरी टेन्शन मध्ये होती, रागामध्ये होती. आणि बाळ जेव्हा ते शाळेतून घरी आलं आणि धावत आईकडे जाणार एवढ्यात तो कप सेट पडून फुटला. आईच्या हातात जी गोष्ट होती ती वस्तू आईने जोरात त्या रागाच्या ने त्या मुलाकडे फेकून मारली आणि त्या मुलाचा डोळा गमवावा लागला त्या मुलाला. आता मला सांगा की एक आई, आपल्या मुलाचा डोळा जावा असं त्या आईला वाटणार आहे का? कुठच्या आईला असं वाटेल की आपल्या मुलाला कायमचं अंधत्व यावं? कुठच्या आईला असं वाटणार का की माझ्या मुलाला कायमचं अंधत्व यावं? पण ते आलं कशामुळे? त्या रागामुळे आलं की नाही? ते जर त्या वेळी त्यांनी जर आपल्या रागावर कंट्रोल केला असता तर त्या मुलाला कायमचं अंधत्व, म्हणजे अंधत्व मिळालं असतं का? काय वाटतं? म्हणून आपला राग जो आहे हा कंट्रोल करता आला पाहिजे.
आणि रागामुळे काही बऱ्याच लोकांची कुटुंब देखील उद्ध्वस्त झालेली आहे. काही वेळा नवरा बायकोमध्ये राग असतो, चिडचिडपण असतं आणि त्याचा जो साईड इफेक्ट आहे तो लहान मुलांवर होत असतो. म्हणून रागावर कंट्रोल करणं गरजेचं आहे. ओके. नेक्स्ट आहे की आज मी प्रामाणिकपणे स्पष्ट आहे, म्हणजे अपने ईमानदारी से कागज साधन निपटाऊंगी. आज मी प्रामाणिकपणे काम करेन. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला कितीही कंटाळा आला जेवण बनवायचा, तरी तुम्ही प्रामाणिकपणे जेवण बनवता की कंटाळा करत जेवण बनवता? कारण तुम्हाला माहितीये जे व्हायब्रेशन तुम्ही त्या जेवणामध्ये द्या, कालच आपण बघितलं राईस एक्सपेरिमेंट, जे व्हायब्रेशन तुम्ही त्या जेवणाला द्याल तसे विचार ते जेवण खाणाऱ्या व्यक्तींमध्ये तयार होत असतात. मग तुम्ही सांगा की जरी तुम्हाला कंटाळा आला तरी देखील जेव्हा तुम्ही किचन मध्ये पाऊल ठेवाल तेव्हा अगदी शांत माइंडने जायचं. त्याचं कारण काय? एकदा पुढं मागे चालू तुमच्या त्याच्यात फॅमिली मेंबरशी हेल्प समोर घेऊन तर माणूस कशी टाकलं. तुमच्या फॅमिली मेंबरची हेल्थ तुमच्या हातात. काय करायचं? काय करायचं? जेव्हा तुम्ही किचन मध्ये जाल तेव्हा प्रामाणिकपणे ही माझी जबाबदारी आहे असं म्हणून जो काही राग आहे तो बाजूला ठेवून चांगल्या मनाने तुम्ही जेवण बनवायचंय. मग अशा वेळी तुमचे जे काही प्रेयर्स असतील ते जेवण बनवून लावू शकता, कारण की त्याचे चांगले व्हायब्रेशन त्या जेवणामध्ये येत असतात. ओके. आता बघा की जेव्हा तुम्ही छान मूड मध्ये असाल, प्रसन्न मनाने जर तुम्ही स्वयंपाक केला तर काय होतं? जेवण चांगलं बनतं. आणि जेव्हा तुम्ही रागात असाल, चिडचिड केलेली असेल, त्या दिवशी चुकून का होईना असे त्यामध्ये मीठ जास्त पडतं. प्रॅक्टिसच्या वाटलं हो. आता ते नाही त्या पायाच्या का नक्कीच होत आलेलं आहे. असेल पण रोज प्रॅक्टिस करायची. किंवा मॅम म्यूट करा, आवाज येते. माईक म्यूट करा तुम्ही. ओके. तर जेव्हा तुमचा मूड चांगला असेल तेव्हा अन्न छान होतं, आणि जेव्हा तुमचा मूड चांगला नसतो तेव्हा चुकून का होईना आमटीमध्ये किंवा भाजीमध्ये मीठ जास्त पडतं. पडतं की नाही? कारण की तुमचा मूड नसतो किंवा काहीतरी बेचव अन्न बनलं जातं. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही अन्न बनवायला जाल तेव्हा काय करायचंय की चांगल्या मूडने अगदी छान अशी चांगली संगीत लावून तुम्ही ते अन्न बनवू शकता. आता चौथं तत्व काय आहे की आज मी प्रत्येकाबरोबर, म्हणजे आपले माता पिता गुरुजन व ज्येष्ठ यांच्याशी प्रेम आणि आदराने वागेन. का वागलं पाहिजे? आपल्या वडिलांबरोबर, आई बरोबर आदराने, गुरुजनांबरोबर, ज्येष्ठ व्यक्तींबरोबर आदराने का वागलं पाहिजे? तर याचं देखील तुम्हाला एक उदाहरण सांगते. सत्य घटना आहे ही. तुम्ही पेपरमध्ये किंवा ऐकली, वाचलं असाल किंवा कधी न्यूज मध्ये ऐकलं असाल की आई वडील दोघं गावी राहत होते आणि त्यांची मुलं शिकून आउट ऑफ इंडिया सेटल झाली होती. एके दिवशी मुलांना फोन केला की आईचा अंत झालेला आहे, म्हणजे आई देवाघरी गेलेली आहे. मोठ्या मुलाला घरी येणं शक्य नव्हतं, लहान मुलाला घरी येणं शक्य होतं. मोठ्या मुलाने काय केलं की काही पैसे पाठवून लहान मुलाला सांगितलं की तू घरी जाऊन आईचे अंत्यविधी कर. त्या मुलाला घरी येईपर्यंत 3 दिवस लागले. तोपर्यंत आईचा तो देह शवागृहामध्ये होता. ओके. तो आईचा देह शवागृहामध्ये होता. लहान मुलगा आला, आईचा अंत्यसंस्कार झाला. 3 दिवस त्या मुलाला सुट्टी होती. 3 दिवस सुट्टी झाली तेव्हा त्या मुलाने आपल्या वडिलांच्या हातात काही पैसे ठेवले आणि सांगितलं की बाबा, आता मला जावं लागणार आहे.
हे पैसे घ्या आणि पुढच्या ज्या काही विधी आहेत त्या कोणाकडून तरी करून द्या. ओके. बाबांना एवढं वाईट वाटलं की बाबांनी सांगितलं की फक्त 5 मिनिट थांब. बाबा वर गेले, त्यांनी एक चिठी लिहिली आणि त्यांचं दुमजली घर होतं. वरच्या मजल्यावरून त्यांनी खाली उडी मारली आणि आपलं जीवन संपवलं. बराच वेळ झाला, बाबा आले नाहीत. म्हणून मुलाला जाऊन जेव्हा बघितलं, तेव्हा काय घडलं की बाबा नाहीयेत रूम मध्ये. घडलेला प्रसंग त्याच्या लक्षात आला आणि जेव्हा त्या बाबांकडे त्या मुलगा गेला तेव्हा त्या बाबांच्या हातात एक चिठ्ठी होती आणि त्या चिठ्ठीत काय लिहिलेलं होतं की बाळा, तुला परत परत यावं लागू नये म्हणून जेव्हा आता तू जाशील तेव्हाच एकदाच काय ते अंतिम संस्कार करून जा. माझ्यासाठी तुला परत यायला लागू नये. म्हणून सांगतो की माता पिता का त्यांच्याशी चांगलं नातं ठेवलं पाहिजे. आता ज्यांना शक्यच नाहीये, इट्स ओके. ज्यांना करिअर साठी बाहेर सेटल व्हावं लागतं, इट्स ओके. ओके. पण शक्य आहे त्यांनी आई वडिलांशी चांगलं वागलं पाहिजे, आपल्या गुरुजनांबरोबर ज्येष्ठ व्यक्तींबरोबर चांगलं वागलं पाहिजे, त्यांच्याशी आदराने वागलं पाहिजे. ओके. आणि नेक्स्ट आहे की आज मी आभारी राहीन. प्रत्येक गोष्टीबद्दल आभारी राहील. अगदी छोट्यातल्या छोट्या निर्जीव वस्तूपासून सजीव व्यक्तीपर्यंत प्रत्येक गोष्टीला आभार माना. आज तुम्ही ह्या लेक्चरला आहात, त्या युनिव्हर्सचे आभार माना, त्या फेसबुक वाल्यांचे आभार माना, इन्स्टावर तुम्ही ऍडव्हर्टाईज बघितली असेल त्यांचे आभार माना की त्यांच्याद्वारे तुम्ही इथेपर्यंत पोहोचलेले आहात. प्रत्येक गोष्टी तुमच्याजवळ मोबाईल आहे त्या मोबाईलचा आभार माना, कारण की मोबाईल आहे म्हणून तुम्ही ह्या क्लासला अटेंड करू शकता. प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत तुम्हाला आभार मानायचे. ओके. अशी ही रेकीची 5 तत्व आहेत जी तुम्ही जर आत्मसात केली तर सांगा तुमचं आयुष्य, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य व दीर्घायुष्य हे तुमची ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होऊ शकतात का. ह्या 5 तत्व जर तुम्ही तुमच्या रेग्युलर लाईफ मध्ये जर तुम्ही आत्मसात केलं तर तुमचं आयुष्य अधिक चांगलं होऊ शकतं का. काय वाटतं. काय वाटतं. अधिक चांगलं होऊ शकतं का. ओके. अशा प्रकारे आज हे आपण 5 तत्व बघितले आहे. आता आपण बघणार रेकीचे फायदे. रेकी केल्याने आपण मानसिक शांती, शारीरिक ऊर्जांची वाढ, रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढते, ताणतणाव कमी होतो आणि आपल्याला चांगली झोप येते. नेक्स्ट रेकीची वैशिष्ट्ये आहे. तर रेकी ही एक ऊर्जाधारित उपचाराचा मार्ग आहे. या पद्धतीमध्ये हातांचा स्पर्श न करता किंवा सौम्य स्पर्शाने ऊर्जा हस्तांतरित केली जाते. रेकीचा उपयोग ताणतणाव कमी करणे, मनशांती मिळवणे, वेदना कमी करणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होतो. ही पद्धत ध्यान आणि साधनेच्या मदतीने आपली जीवनशक्ती वाढवते. ओके. अशा प्रकारे बघा ही एक छान कविता आहे जी तुमचं जीवन म्हणजे काय हे तुम्हाला शिकवते. ती कविता आपण तर ऐकूया. किती मांडावे स्वतःला, किती द्याव्या शब्दांच्या वाटा. किती मांडावे स्वतःला, किती द्याव्या शब्दांच्या वाटा. शब्द संपले, विरून गेले, ना कळले स्वतःला. आले प्रश्न निघून गेले, पाहुनी उत्तराची वाट. वाटेतून चालताना दिली शब्दांची साथ. आयुष्य सरले वृत्तीन कोडे, कोड्यांत दडले आयुष्य. तपासूनी बघितला भूत आणि भविष्य, रांगेत उभा वर्तमान. काळाच्या या ओघाने भूत पडला उघडा, भविष्याने कोडे रचले, वर्तमान बोलला. ह्या कवितेमध्ये पण तुम्हाला हे सांगितलं की वर्तमान जो आहे वर्तमानात जगायचं आहे. भूतकाळाचा टेन्शन न घेता भविष्याचे कोडे सोडवत राहायचं नाहीये, तर तुम्हाला वर्तमान मध्ये जगायचं आहे. तर किती जण रेडी आहेत वर्तमान मध्ये जगायला. तुम्ही ऍक्शन टेकर असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही स्वतः ऍक्शन घेणं
खूप गरजेचं आहे. मग किती जण रेडी आहेत आजचा दिवस आनंदी जगण्यासाठी? ओके. तर आजचा आपला आज जे काही तुम्ही शिकलात त्याबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता. जर काही तुम्हाला डाऊट असतील तर आताच क्लिअर करायचे आहे. आज आपण रेकी म्हणजे काय हे शिकलो, रेकी अंधश्रद्धा नाहीये हे शिकलो, राईट. रेकी कशी वर्क करते, रेकी काय करू शकत नाही हे शिकलो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रेकीची 5 तत्व कुठची आहेत, जे 5 तत्व तुम्हाला रेग्युलर बेसिसला तुम्हाला आत्मसात करायचे आणि त्या 5 तत्वांप्रमाणे तुम्हाला तुमचं आयुष्य जगायचं. ओके. तर काही क्वेश्चन असतील तुम्हाला, उद्या आपण शक्तिपात घेणार आहोत. तर तुम्ही तुमचा टाइम सांगायचा आहे. इंडिव्हिज्युअल शक्तिपात होणार आहे. शक्तिपातसाठी 15 मिनिटं लागतात, 15 ते 20 मिनिटं लागतात. शक्तिपाताला बसताना सर्वात महत्वाचा नियम म्हणजे तुम्ही त्या खोलीमध्ये एकटे असले पाहिजे. म्हणजे कोणतरी बाजूला, म्हणजे असं बेडवर वगैरे झोपलेत तर त्यांच्याशी ती ऊर्जा कनेक्ट व्हायला नको. किंवा काही वेळा काय होतं की आपण शक्तिपातला बसलेलो असतो आणि आपल्या आजूबाजूला कुत्री मांजरं जात असतात, तर आपली एनर्जी डिस्कनेक्ट होते. मग शक्तिपातला बसताना नियम, तुम्ही एका शांतच एक ठिकाणी बसलं पाहिजे. दुसरा नियम, बसताना आसन घेऊन बसायचं. तिसरा नियम की तुम्ही बसलात तर हे क्राऊन चक्रापासून रूट चक्रापर्यंत दिसलं पाहिजे. ओके. ते कसं बसावं हे सिटिंग अरेंजमेंट तुमची उद्या केली जाईल जेव्हा तुम्ही बसता तेव्हा. आणि चौथा नियम म्हणजे तुम्हाला 1 ग्लास पाणी पिऊन बसायचं. ओके. तर ज्यांना ज्यांना लेवल 1चा शक्तिपात घ्यायचा आहे त्यांनी मला टाइम सांगायचा आहे, तुमचा काय टाइम आहे त्या टाइम नुसार शक्तिपात घेतला जाईल. तर तुमचा जो टाइम आहे तो सांगा, लगेच सांगायचा आहे, म्हणजे तसं मी इथे नोट डाऊन करून घेणार आहे की तुम्ही कुठच्या टाइम मध्ये शक्तिपात घेऊ शकता. शक्तिपात टाइम सांगा तुमचा. उद्या सांगितलं तर चालेल का मॅडम? उद्या बघा, उद्या दिवसभरात आपल्याला हे शक्तिपात कम्प्लीट करायचंय. याचं कारण असं की ज्या ऊर्जा तुम्ही ग्रहण करतात त्या ऊर्जांचं ऍक्टिव्हेशन उद्या रात्रीच्या क्लासमध्ये घेतलं जाईल. त्यामुळे उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला शक्तिपात घेणं मस्ट आहे. सगळ्यांचं जर शक्तिपात झाला तरच आपण सगळ्यांचं ऍक्टिव्हेशन घेऊ शकतो. फक्त शक्तिपात घेऊन चालत नाही. तर ज्या काही तुम्ही ऊर्जा घेतलेल्या आहात त्या ऍक्टिव्ह होणं देखील गरजेचं आहे. पहाटेचा टाइम सांगू शकता तुम्ही, अगदी 5:30 नंतर. थोडंसं ऍडजस्ट करावं लागेल कारण की हे इंडिव्हिज्युअल असतं. जर तुम्ही इंडिव्हिज्युअल घेतला तर तुम्हाला छान प्रकारे ती ऊर्जा आत्मसात करू शकता तुम्ही. तुमचा टाइम सांगायचा. सकाळी 6 वाजता. 6 वाजता, 6 ते 6:15 पर्यंत होईल. ओके. हा. ओके. आणि भारती मॅम तुमचं टाइम? रात्री 8 वाजता चालेल उद्या. रात्रीचं नाही शक्तिपात देत, पहाटे देतात. पहाटेच सांगावं लागेल काय? हा. तुमचं बुक वाचून झाल्यानंतर घेऊ शकता, कारण कसं होईल की त्यावेळी तुम्ही ऑलरेडी पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये असाल. मग हम्म. तुम्ही त्या ऊर्जा ग्रहण करण्यासाठी तुम्हाला ते योग्य राहील. हार्डली ओके. 15 ते 20 मिनिटं लागतात. 7 वाजता, सकाळी 7 वाजता. ओके. 7 वाजता. गायत्री मॅम? रुपाली मॅम? 6:30. मला माझा जो नंबर आहे त्या नंबरवर थोडस तुमचा टाइम एकदा सेंड करा हा. ओके. 6 वाजता. ओके.
कोणाचं राहिलंय का? Okay. प्रज्ञा, तुझा टाइम, उद्या तुझी शिफ्ट आहे का? हो, 5 वाजता सकाळी. किती वाजता? 5 वाजता चालेल. ओके, चालेल. आणि प्रतीक्षा मॅम तुमचा? मॅम सोबत मी नंतर बोलून घेते. ओके, अजून काही डाऊट असतील तुम्हाला? सगळ्यांचा टाइम मी पुन्हा एकदा रिपीट करते. दुर्वा मॅम 6 वाजता, भारती मॅम 7 वाजता, रुपाली मॅम 6:30 वाजता, गायत्री मॅम तुम्ही 6:15ला रेडी राहा, कारण की ऑलरेडी दुर्वा मॅमने 6 वाजता सांगितलेलं आहे. ओके, गायत्री मॅम आणि प्रज्ञा 5 वाजता. अजून काही डाऊट आहे तुम्हाला? ओके, मग आज आपण इथेच थांबू. उद्या छान प्रकारे तुम्ही ह्या रेखीच्या ऊर्जा आत्मसात करा. ओके, आज तुम्ही मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. वेलकम. थँक्यू. वेलकम. थँक्यू.